कामठा खुर्द येथे दिनांक 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत तिसरे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। भागवताचार्य मनोहर महाराज आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून भावी भक्तांना श्रीमद भागवत कथा श्रवणास मिळत आहे। या ठिकाणी पहाटे 5 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 4 श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत। दिनांक 3 एप्रिल रोजी या सोहळ्याची सांगता असून काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी परिसरातील भाविभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी कामठा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे। आपला भारत देश ही संस्कृती प्रधान देश आहे, ज्या देशामध्ये धर्म आहे, संस्कार आहेत, समानता आहे, शांतता आहे आणि संताचा या जगाला एकच संदेश आहे, जग सुखी व्हावं, ज्ञानोबरायचा संदेश आहे, अवघाची संसार सुखाचा करीन। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी घातला। त्या परंपरेमध्ये आपण आज कामठा गावामध्ये सप्ताह करतोय। आपल्या सप्ताहाची सुरुवात 3 दिवस झालं होऊन आज तिसरा दिवस आहे। 7 दिवसामध्ये या कथेच्या माध्यमातून एकच सांगता येईल की प्रत्येकाच्या जीवनातलं दुःख जावं, प्रत्येकाला सुख मिळो, प्रत्येकाला समानता जाणवो, प्रत्येकाच्या आनंदामध्ये वाढ हो। गीतेमध्ये भगवान सांगतात की देवानं दिलेला संदेश सर्वांना सांगण्याचं काम संताचं आहे। ज्ञानेश्वर महाराज असोत, तुकाराम महाराज असोत, नाथ महाराज असोत, नामदेव महाराज असोत, रामदास स्वामी असोत, येवण विवेकानंद स्वामी असोत, या जगातल्या कोणत्याही संतांनी एकच सांगितलेलं आहे की सर्वांनी संस्कारात वागावे, सर्वांना समाधान मिळावं, सर्वजण भगवंताचे समान लेकरं आहेत आणि सबका साथ सबका विकास हे ग्रंथात पूर्वीच सांगितलेलं आहे, आत्ताच नाही। म्हणून सर्वांना यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर या कथा कीर्तनामध्ये सर्वांनाच अधिकार आहे। जो अधिकार पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भगवंतानं नामदेवरायला कीर्तन करण्याचा दिला, तोच अधिकार देवाने जनाबाईला कीर्तनात ज्ञानोबरायला चाल म्हणण्याचा दिला। म्हणजे भारतीय संस्कृती सर्वांना घेऊन चालणारी आहे। आपल्या संस्कृतीनं जगाला आदर्श ठेवलेला आहे, तो आदर्श आपल्या सर्व भारतीयांनी जपला पाहिजे। श्रीमद भागवत कथेचे सप्त्याचं 3रं वर्ष आहे। तर मनोहर महाराज आळंदीकर यांच्या गोड अमृतवाणीमधून दुपारी 1:30 ते 4 वाजेपर्यंत त्यांचं त्या प्रवचन चालते आणि त्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेले असतात आमचे 7 ते 8 दिवस। तर 3 दिवस सेवा झालेली आहे। तर आज 3रा दिवस हा बाबा भगवान महाराज शेंद्रेकर महाराज यांची आज सेवा आहे। तर हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर 4 वाजता संपूर्ण गावाला जेवण असते, म्हणजे प्रसाद रूपी, आणि त्यानंतर सकाळची एक पंगत असते। दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम पंक्ती असतात आणि हे वर्ष 3रं वर्ष आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण लहान थोर म्हाताऱ्यापासून ते लहान लेकरापासून संपूर्ण गावाचा याच्यामध्ये सहभाग आहे। मी माझ्या वारकरी संप्रदायातील अनेक नवयुवक तरुण असतील, माझ्या माता भगिनी असतील, प्रौढ मंडळी असेल, यांना सांगू इच्छितो की माझ्या गावामध्ये नंदेश्वराच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या गावामध्ये पाडवा झाला की 7 दिवसाला कुस्त्याचा कार्यक्रम ठेवण्यात येत होता। कुस्त्याचा कार्यक्रम काही कारणास्तव बंद झाला। त्याच अनुषंगाने जे ज्येष्ठ मंडळी गावातील आहेत त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या कुस्त्याऐवजी आपल्याला सर्वांना नामस्मरण आणि परमेश्वराला आठवायला पाहिजे। कामाच्या ओघामध्ये आपण परमेश्वर हा विसरल्या चाललो। तर ज्येष्ठ मंडळीचे आम्ही म्हणणे ऐकून नवयुवक मंडळी असतील, संपूर्ण गावकरी मंडळींची मीटिंग घेतली व त्याच नंदेश्वराच्या यात्रेनिमित्त हा 7 दिवसाचा सप्ताह कामठा नगरीमध्ये ठेवण्यात आलेला या वर्षीचा 3रा वर्ष आमचा आहे। आणि दरवर्षी हा सप्ताह असाच सर्व गावकरी मंडळी मिळून अति आनंदात उत्साहात साजरा करतो। नित्यनेमाने जे काही या सप्त्याचे नियोजन असतील, आमचे गुरुवर्य आम्हाला मनोहर महाराज आळंदीकर मार्गदर्शन करतात। त्यांच्या मार्गदर्शनातून सकाळी पहाटे 4 ते 5 काकडा आरती होते, त्यानंतर पारायण होते, ज्ञानेश्वरी पारायण होतं। ज्ञानेश्वरी पारायण 12ला संपल्यानंतर दुपारी 1 ते 4 महाराजांच्या वाणीतून गोड स्वरामधून हा भागवत कथेचा, यावर्षी लावलेल्या कथेचा
सार ऐकण्यासाठी सर्व माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी असतील, माता भगिनी असतील, लहान थोर मुलं सर्वांनी येऊन हे 1 ते 4चं कीर्तन सर्वजण ऐकतात आणि 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा महाप्रसादाचा सायंकाळचा कार्यक्रम होतो. त्यानंतर 7 ते 8 हरिपाठ होतो आणि सायंकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत पुन्हा कीर्तन होतं. असा रोजचा नित्यक्रम आमच्या गावात गुरुवर्याने सांगलं तसं हा कार्यक्रम करत आहोत. अति आनंदात उत्साहात हा कार्यक्रम करत आहोत.